दोन्ही टीमला विनंती राहील शेक हँड करा, कारण या स्पर्धेची शिस्त आहे. खरं तर आपण पाहिलं तर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये जीवन 11चे बापदेव पाली संघाने हे कृत्य केलं होतं. हँडशेक केलं नव्हतं तेव्हा मात्र त्या संघाला पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार नाहीये अशी घोषणा आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. ही शिस्त आहे, या स्पर्धेचा मूलभूत पाया आहे, डिसिप्लिन. 25 धावांनी हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. नवनाथ लिंगे अँड ऑल टीमचं कौतुक करावं लागेल. पवनने मात्र बनवल्या 43 धावा. पवन म्हणजे वारा, जणू का वाऱ्यासारखी बॅटिंग त्यांनी केली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. या आपण त्याला देऊया मॅन ऑफ द मॅच. 43 धावांची जबरदस्त मॅरेथॉन इनिंग पवनच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे. तोच ठरतो या मॅचचा सामनावीर. सन्माननीय अदनान जे आहेत आणि मुशरफ जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच. पवन आहेत मॅन ऑफ द मॅच. पवन आपण यायचं विनंती आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये पवन यांची. मॅच डिफायनिंग नॉक आपण पाहिला पवन यांचा आणि आपण त्यांना देतोय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. अभिनंदन पवन आपलं आणि आपल्या टीमचं मनापासून. वेल प्लेड. सुरुवात थोडीशी अडखळत राहिली होती कुडसावरी संघाची, परंतु त्यानंतर पवन यांनी अप्रतिम बॅटिंग केली आणि आपल्या संघाला सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि तेच पवन होते मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. चला याच दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय निसारभाई शेख भाईजान महाराष्ट्र पोलीस यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत निसारभाई आपलं गोरेगावच्या क्रीडा नगरीमध्ये, कारण त्यांचा संघ देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर भाईजान स्टार या नावाने प्रसिद्ध असलेले आमचे निसारभाई शेख. मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या मॅचकडे आपण जाणार आहोत आणि जिथे जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर संघाला करायचे फिल्डिंग आणि लिटिल स्टार धारोळ संघाला करायचे बॅटिंग. या खेळाचं पहिलं सत्र कसं असेल आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया कल्याण डोंबिवलीचा एक जबरदस्त आवाज. आमचे अत्यंत जवळचे मित्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू. बडीजी बागळे सर यांना धन्यवाद. चेक चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक.
मीज आपल्या या धर्माची आपल्या संस्कृतीची ओळख राहिली आहे की गणरायाला प्रथमतः आपण वंदन करतोय आणि त्यानंतर या शुभ कार्याला सुरुवात करतोय. शुभ कार्य म्हटलं की क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की अगदी संपूर्ण चर्चेमध्ये असणारा हे सध्या तरी गोरेगाव चषक आपण पाहतोय. जे चषक अगदी आपण आपल्या लाईव्ह वाहिनी म्हणजेच ओमसाई MTC लाईव्ह आणि त्यासोबतच स्टार टेनिस क्रिकेट या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही स्पर्धा पाहतोय. अगदी आपण पाहतो या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. संपूर्ण कल्याण असेल, बदलापूर असेल आणि त्याचबरोबरीने कालचाही दिवस आपण तेवढाच उल्लेखनीय पाहिला. अगदी संपूर्ण महाराष्ट्रभराने या स्पर्धेची दखल घेतलेली आहे. एक मोठी संधी, एक नामी संधी या दोन्ही टीम्सला सध्या तरी मोरे 11 धारोळ आणि त्यासोबतच जाणता राजा बदलापूर. अगदी बदलापूर गाव, जाणता राजा आणि त्याचबरोबरीने आपल्याला आठवण होते छत्रपती शिवाजी महाराजांची. बदलापूर म्हटलं ना की अगदी आपल्याला त्या क्षणापासून की जेव्हापासून महाराजांचं राज्य होतं त्या राज्यापासून एक प्रतिष्ठित असलेलं हे शहर पाहायला मिळतं. घोडेस्वारीची बदली होती आणि त्यामुळेच या गावाचंही नाव अगदी बदलापूर म्हणून पाहायला मिळतं आणि तिथून त्या शहराने कधी मागे वळून पाहिलं नाहीये. क्रिकेटचं क्षेत्र मुख्यतः म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील तेवढंच मोठं नाव आपल्याला बदलापूरचंही पाहायला मिळतं. त्याच दरम्यान हे ग्रामीणचे दोन्ही तुल्यबळ आणि मातब्बर संघ सध्या तरी लढाई करणार आहेत. ते लढाईमागचं सगळ्यात मोठं कारण आहे फ्रेंड्स चषक. अगदी गेले 6 वर्ष आणि हे 7वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. अनेक स्पर्धा आपण अशा पाहतो जी अगदी 1, 2, 3 वर्ष असतात आणि त्यानंतर त्या स्पर्धेंना तो विलंब लागतो. पण ही स्पर्धा तशी नाहीये मित्रांनो. अगदी संपूर्ण बदलापूरकर आणि त्यांना अभिमान वाटेल, त्यांना गर्व वाटेल अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर, मोरे 11 धारोळ त्यासोबतच जाणता राजा बदलापूर आणि या दोन्ही संघांमध्ये एक चांगली टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. कारण जेव्हा दोन्ही बॅलन्स संघ, मातब्बर संघ, तुल्यबळ संघ लढाई करतात मैदानाच्या आतमध्ये तेव्हा ती फाईट आणि त्या फाईट बरोबरच प्रेक्षकांना हवंय तर ते चांगलं क्रिकेट आणि ते चांगलं क्रिकेटही आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक पारितोषिकही आपण पाहतोय. सुसज्जित असलेलं आमचं हे क्रीडांगणही पाहतोय. पहा 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये फेकणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला 5व्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागणार आहे. अगदी संपूर्ण जे ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थ मंडळ गोरेगाव त्यासोबतच उमर 11 गोरेगाव यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. कारण जेव्हा गावाचे ग्रामस्थ एकत्र येतात आणि त्यानंतर तो प्रयत्न करतात ना, तर तो असा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. चला थोडंसं स्पीडअप करा, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला तब्बल 7 ते 8 मॅचेस कव्हर करायच्यात. त्यामुळे तुमच्या सहकार्याची अपेक्षा असणार आहे. त्याचबरोबरीने हे क्रीडांगण आपण पाहतोय. शहबाज चाचा यांच्याकडून असलेलं हे सगळ्यात मोठं क्रीडांगण अगदी बदलापूर नगरी आणि त्यातीलच सुसज्जित असलेलं क्रीडांगण आपण पाहतो. येस सर, मॅच ऑन. निरंजन सावंत सर आहेत, त्यांच्यासोबतच बाळामाने सर आणि फिरोज खान सर ही आपल्याला पाहायला मिळणार. इन ऍक्शन मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल, हो पहिलाच चेंडू अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजांनी अगदी पहिल्याच बॉलवरती टप्पा पडल्यानंतर गर्रकन गिरकी खात असताना बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पहिली ओव्हर फेकण्यासाठी तुम्ही अगदी त्या फिरकीपटूचा वापर करताय. 2 खेळाडू जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. डीप मिड विकेट, लॉंग ऑफ या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ते खेळाडू पाहायला मिळतात. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागते आणि क्रीडांगण अगदी फास्ट आउटफील्ड पाहायला मिळते. बॉल सरळ निघालाय, अगदी दन 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 करत गेलाय. आलाय दणदणीत चौकार दुसऱ्याच बॉलवरती. जे MS यांनाही पाहतोय. एक चांगलं संगीत आणि हे तुमचं कॉर्डिनेशन असणं प्रचंड गरजेचं आहे. कॉर्डिनेशन तेवढं चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल चांगला डिलिव्हर केला, पण त्यानंतर बॅटर कावीच्या बॅटमधून
चांगला शॉट पुन्हा एकदा अगदी यॉर्करचा वापर केला, खोदून काढण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग इथे अगदी मिड ऑन वरती केली जात आहे. अगदी चपळाई पाहायला मिळते फिल्डिंग मध्ये आणि त्या चपळाईची आवश्यकता तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तेवढीच आवश्यक असते. ते आपण पाहिलं, डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर तो बॉल फील्ड करणं, त्यानंतर फेकी केली आहे आणि फक्त एका धावेवरती इथे रोखून ठेवलेला आहे. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. टीम धारोळ आपण पाहतोय, त्याच्यासोबतच बदलापूर, हे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करतायत. तो सातत्याने रनअप मध्ये थोडासा बिघाड आपण पाहतोय. बॉलिंग रनअप मध्ये तो बिघाड असल्यावर बॉलर नेहमीच थांबताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोर चिप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता, पुश करण्याचा इथे प्रयत्न राहिला आणि पाहता पाहता इथे 2 धावाही कंप्लीट केल्या जातील. जोपर्यंत फेकी होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे. रन्स ऑन द बोर्ड, धावा पाहायला मिळतात आपल्याला धावफलकावरती. 7 लागल्यात, 7 ऑन द बोर्ड. खूप चांगला टेलिकास्टही आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग इथे गोलंदाजाकडे होता, पण यष्ट उद्ध्वस्त झाल्यात का पंचांकडे अपील केली जात आहे. पंच अगदी थोडेसे स्थिर स्थगित आपल्या जागेवरती पाहायला मिळतात आणि हे सगळं चेक करण्यासाठी आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनकडे पाहावं लागणार आहे. कारण त्यावरती आपण पाहतो ना की दूध का दूध, पाणी का पाणी, अगदी काय डिसिजन आहे, त्याचबरोबरीने काय निर्णय, बॉल अगदी कसा निघालाय, कसा गेलाय, हे पाहणी करणं देखील गरजेचं आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसवले, मोठ्या हिटचा प्रयत्न केला पण चातुर्य गोलंदाजाकडे आणि ही जाते अगदी पहिली विकेट. अनिल यांना आता मैदान सोडावं लागणार आहे. लागतोय पहिला झटका. आलाय चौकार, पण त्यानंतर ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 बॉल फक्त 7 धावा दिल्यात. हा विश्वास होता कॅप्टनचा त्याच्यावरती आणि त्या विश्वासाचा पात्र ठरणारी गोलंदाजी अक्षयनेही केलेली आहे. तर देखील आपण हायवे एंडनी गोलंदाजी पाहतोय. अगदी एक खूप मोठी पर्वणी आहे संपूर्ण बदलापूरकरांना हे क्रीडांगण. कारण अनेक वर्ष आपण अशी मैदानं पाहिलेत ना की ज्या मैदानांवरती खेळायला कुठेही जागा उरली नाहीये. अगदी ते शहरीकरण होत आहे, त्यामुळे बिल्डिंग्स बांधल्या जात आहे, शहरीकरण होत आहे, त्याचमुळे अनेक मैदान आहेत, अनेक संघ असे पाहायला मिळतात नेट्समध्ये प्रॅक्टिस करतात आणि त्यानंतर मैदानावरती खेळतात. पण एक खूप मोठी पर्वणी आहे संपूर्ण बदलापूरच्या या ग्रामीण क्रिकेटला. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज विलास पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा, यष्टीरक्षक येतोय बॉलच्या खाली आणि कॅचही इथे कंप्लीट केली जात आहे. गुड कॅच, चांगला झेल, आणखी एक विकेट. बॅक टू बॅक विकेट्स आता आपल्याला धारोळ संघाच्या जाताना पाहायला मिळतात. अंकित बॅटर कावी आता बॅक टू द डगआउट. अगदी बदलापूर शहर आपण पाहतोय आणि त्यातीलच कुणी ग्रामस्थ इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. कारण खऱ्या अर्थाने व्यासपीठाची शोभा तेव्हाच वाढते जेव्हा ते ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, उद्योगपती आमच्या व्यासपीठेवरती उपस्थित असतात. कारण पाहुण्याचं येणं फक्त येणं नसतं तर आमच्या हृदयावरती कोरलेलं एक खूप चांगलं आणि सुमधुर लेणं असतं. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण गोलंदाज पाहतो ज्यांनी अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली, विलास. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी कडा लागत असताना अगदी ऑफसाईडचा बॉल होता आणि त्या बॉलला अगदी खेचून काढण्याचा प्रयत्न, सिंगल मी इथे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला. एक चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळते. आता तो कॉपी बुक स्टाईल आपल्याला फटका पाहायला मिळतोय. अगदी तो आपण ऍक्शन रिप्ले जरी पाहिला तर त्यावरती देखील आपण पाहू शकतो ऑफ साईडचा बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हर केलेला बॉल अगदी त्या मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे कुठेतरी आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडंसं दुर्मिळ आणि थोडंसं मिसिंग राहिलंय. कारण नेहमी आता सध्या तरी प्रचलित होणारे फटके म्हणजे तुमचा फॉलिंग स्वीप असेल, त्याचबरोबर स्विच हिट्स असतील, पण कॉपी बुक स्टाईल फटके खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल समोर स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय बॉलला. बॉल हवेमधून सरळ निघून जाणार आहे, मैदानाच्या बाहेर येतोय. मॅच मधला पहिला षटकार जितेंद्रच्या बॅटमधून. बॅटमधून तो षटकार आला. अप्रतिम टायमिंग आपण पाहिला, तो टायमिंग साधणं गरजेचं आहे. गोलंदाजांनी केली आहे चूक अशी आहे की गोलंदाजांनी अगदी पुढ्यात स्लॉट मध्ये बॉल डिलिव्हर करण्याची चूक केली आहे. टेनिस बॉल क्रिकेट आहे आणि या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्लॉट मधल्या गोलंदाजीला माफी दिली जात नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. यशच्या उद्ध्वस्त बॅट राऊट. चूक प्रत्युत्तराचा हा खेळ. जेव्हा तुमचं वर्चस्व त्यावेळी पुढच्याच बॉलवरती माझंही वर्चस्व आणायला वेळ लागणार नाहीये. क्रिकेटचा खेळ इथे वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. गेली पुढच्याच बॉलवर विकेट. विशाल बॅक टू द डग आउट. त्याचबरोबरीने ज्या क्रीडांगणाचे आपण कौतुक करतोय, त्याचबरोबरीने जेव्हा क्रीडांगण एवढं चांगलं सजलं जातं आणि सजवण्यामागे आमचे ठोंबरे इव्हेंट्स म्हणजेच कौस्तुभ ठोंबरे साहेब यांचंही कौतुक करावं लागणार आहे. अगदी सुसज्जित क्रीडांगण पाहायला मिळतंय. प्रत्येकाला हवं असं क्रीडांगण. प्रत्येकाला वाटतंय मी एखादी ओव्हर एखादी मॅच खेळावीशी या क्रीडांगणावरती. शेवटचा बॉल या षटकामध्ये 1 to go. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. फिंगरचा रोल केलाय आणि गतीमध्ये परिवर्तन. हे व्हेरिएशन असणंही तेवढंच गरजेचं आहे. 2 षटकाचा खेळ झालाय आणि 2 षटकाच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतोय धावा बनल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 ऑन द बोर्ड. अगदी या क्रीडांगणाचं आपण कौतुक करतोय, त्याचबरोबरीने आपण संपूर्ण या मैदानाचं कौतुक करतोय. बारा बॉलचा खेळ झाला. माझ्यासोबतच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये राम बुबेरे देखील आहेत आणि तंतोतंत आपण पाहतो ना प्रत्येक गोष्टीची पाहणी करत, त्याचबरोबरीने तो स्कोर अपडेटही आमच्यापर्यंत पोहोचतोय. 12 बॉलचा खेळ झाला. 15 धावा धावफलकावरती झाला. हे क्रीडांगण आणि यावरती अगदी रात्र रजनीमध्ये सुरू असलेले हे सामने. ती थंडीचाही वेग वाढलाय, पण त्या खेळाडूंना ती थंडी लागणार नाहीये. त्याच मागे कारण आहेत. कारण तुम्ही तुमच्या गावासाठी, त्या गावाच्या नावासाठी, त्या प्रतिष्ठेसाठी ती लढाई करताय. ती लढाई महत्वाची आहे. अगदी तुमचे प्रयत्न महत्वाचे आहेत. असंही पाहिलं जातं ना, जेव्हा क्रीडांगणावरती मॅच सुरू असते, तुमच्या गावातील जे गावकरी असतात, ग्रामस्थ असतात, तुमच्या टीव्ही स्क्रीनवर, कुणाला जमतंय मोबाईल स्क्रीनवरती, ज्यांना जमतंय ते क्रीडांगणावरती येऊन मॅच पाहत असतात. तर ही लढाई प्रतिष्ठेची नेहमी असते. मग ते पारितोषिक किती आहे, त्या ट्रॉफीज किती आहेत ते पाहिलं जात नाहीये. त्या नावासाठी तुम्हाला लढाई करणं गरजेचं आहे. जितेंद्र आता स्ट्रायकिंग एंडवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा पहिलं षटक ज्यांनी अप्रतिम हाताळलं, कॉमेंट्री बॉक्स एंड करून अक्षय पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फुल टॉस डिलिव्हर केलाय. अगदी समोर स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात. थोडंसं फंबल, तरी देखील इथे 1 धाव कंप्लीट होणार आहे. सिंगलच्या साह्याने 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 बॉल असंही क्रिकेटमध्ये म्हणतात ना की तुमच्या बॅटिंगमध्ये ते धैर्य असणं गरजेचं आहे. धैर्य, एकाग्रता, अनुशासन हे स्तंभ आहेत तुमच्या बॅटिंगचे. बॉल हवेत. झेलची शक्यता. खेळाडू येतोय, प्रयत्न करतो आणि वड कॅच. अप्रतिम झेल इथे टिपला जातोय. लॉंग ऑन वरून खेळाडू आलाय आणि अप्रतिम झेल टिपलाय. आणखी एक बॅटर, त्यालाही डगआउटच्या दिशेला परतावा लागणार आहे.
खूप चांगली गोलंदाजी होते अक्षयकडून. पहा तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती अगदी एक युवा आहे, चांगली बॉलिंग करतो आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल स्विच करण्याचा इथे प्रयत्न केला होता. यावेळेस हा फटका खेळण्याची आवश्यकता आहे का? इथून थोडासा संयम दाखवण्याची आवश्यकता. सिंगल डबल खेळणं गरजेचं, तसं होत नाहीये. प्रत्येक बॅटर येऊन मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न करतोय. यानंतरची मॅच भाईजन 11 बदलापूर आणि त्यांच्यासोबतच मानकिवली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, अगदी आपण आपली प्रवेश फ्री घेऊन टॉससाठी इथे उपस्थित राहायचं आहे. हो, यावेळेस ऑप्शनच्या प्रचंड बाहेर डिलिव्हर केलेला हा बॉल आहे. बघत पंच देखील थोडंसं वळण घेतात. येस सर, वाईट बॉल इथे असणार आहे. फिरोज सर, तुम्ही पाहताय तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती अगदी पंचांची भूमिका म्हणजेच काय तर पंच मैदानाच्या आतमधलं दैवत मानलं जातं. त्यांच्या आज्ञाचं पालन करणे गरजेचं. अगदी अक्षयने ही पहिली चूक केली आहे. जो बॉल टप्पा पडल्यानंतर गिरकी खातोय, पण त्या बॉलची पिचिंग ऑफस्टम्पच्या प्रचंड बाहेर लेग स्पिनचा वापर त्याने केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, थोडासा व्यवस्थित टाइम झाला नाही. लॉंग ऑफर खेळाडू बॉल सरळ जाऊन अगदी जमीन दोस्त होतोय. चांगली पकड, ग्राउंड चांगला कव्हर केलंय, पण अगदी त्या योग्य वेळेवरती हाताचे दोन्ही कलाम एकत्र येऊन बंद होणं, बॉल त्यामध्ये विस्फवणं गरजेचं आहे. तसं झालेलं नाहीये. फिल्डिंग 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 हा खूप मोठा अस्त्र आहे मित्रांनो, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये बॉलर चांगली गोलंदाजी करतोय, त्याची साथ देणं म्हणजे फिल्डर्सची चांगलं काम करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल अगदी अप्रतिम उसळी घेणारा हा बॉल आहे. राईज अँड सरप्राईज बॅटरला करतोय. आणखी एक डॉट बॉल आलाय. 18 बॉलचा खेळ झालाय. धावा लागल्यात, आपण पाहतोय धावफलकावरती फक्त आणि फक्त 18 लागल्यात. पण असंही पाहिलं जातं ना की हा वेळेचा खेळ आहे. जर इथून तिन्ही प्रामुख्याचे बॉलर्स त्यांचं काम झालंय, आता इथून आपण उर्वरित 12 बॉलवरती अटॅक करू शकतोय. धन्यवाद डीजे. चला थोडा स्पीडअप करा प्लीज, थोडासा स्पीडअप करा, कारण आता जेव्हा तो ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला त्याबरोबर आपण पाहतो ना टीम मोऱ्या 11 धारोड या संघाने अगदी ती स्ट्रॅटेजी बनवली असेल. हरकत नाही, 18 बॉल आपण समोरच्या टीमला दिल्यात, पण इथून उर्वरित 12 बॉलला जरी आपण कॅपिटलाइज केलं ना तरी देखील 12 वरती 25-30 बनवले तरी देखील मॅचला मजा येणार आहे. कारण जाणता राजा बदलापूर संघ तो देखील तेवढ्याच ताकदीचा तुम्हाला पाहायला मिळतोय. धारोळ संघ इथून त्यांना कमबॅक करावा लागेल आणि ती जबाबदारी आता योगेश आणि जितेंद्र या दोन्ही बलाढ्य बॅटर्सच्या खांद्यावरती असणार आहे. जरूर तुमच्या विकेट्स गेल्यात आतापर्यंत आपण पाहतोय तर 4, आणि त्याचबरोबरीने टेनिस बॉल क्रिकेट आहे ना, इथे अगदी 11व्या क्रमांकाचा बॅटरही येऊन पुढ्यातला बॉल आला ना तो षटकार मारण्याची ताकद ठेवतोय. आणि त्यातही तुम्ही बदलापूरचं ग्रामीण क्रिकेट पाहताय, इथे प्रत्येक झोन चढीओढ करण्यासाठी सज्ज आहे. पहिला बॉल चूक 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 पाहायला मिळते आपल्याला, अगदी ऑप्शनच्या प्रचंड बाहेर. त्याचबरोबर ती उसळी पाहायला मिळते आणि 1 फॉर दी ओव्हर झालाय का? येस, 1 फॉर दी ओव्हर अगदी त्या पहिल्याच बॉलवरती झाला. षटकातील पहिला बॉल तुम्ही डिलिव्हर करताय, त्याचबरोबरीने तुम्ही पाहताना त्या पहिल्याच बॉलवरती तुम्हाला
पहिल्या बाउन्सरची वॉर्निंग देण्यात येते. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर अगदी कट करायचा प्रयत्न, पण बॅटरने शेवटच्या क्षणाला बॉल लीव्ह केला. आणखी एक वाईट बॉल येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर यष्ट्या इथे उद्ध्वस्त झाल्यात, पण त्या कशा रीतीने उद्ध्वस्त झाल्यात. आउट आहे, बॅटर आउट नक्कीच असणार आहे, पण तो आउट कसा झालाय. अगदी ही दुय्यम परिस्थिती तुमच्या आमच्या सगळ्यांकडेच आहे ना. बॅटर आउट झालाय, बेल्स पडल्यात, लाइटनिंग बेल्स पाहायला मिळतात, पण तो आउट कसा झालाय पहा तो ऍक्शन रिप्ले. अगदी शेवटच्या क्षणाला यॉर्करचा वापर केला, टप्पा पडला, बॉल थोडासा आतमध्ये आला, अंदाज नव्हता. अगदी तो लेग स्टंप कुठे आहे, तुम्ही शफल होऊन किती आतमध्ये आल्यात याचा अंदाज बांधणं गरजेचं. आणखी एक विकेट. धारोळ संघ आता पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतो आपल्याला. थोडासा ते म्हणतात ना, जसं त्या गायकाला तो सूर गवसत नाही, तसं बॅटर्सला आज ती बॅटिंगची शैली मिळत नाहीये, तो वेळ मिळत नाही, तो टाइम साधला जात नाहीये. हरकत नाही, पण आणखी 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल अगदी किमान तुम्ही 20, 25, 30 केलेत ना तरी देखील मॅचला मजा येणार आहे. 50-55 धावा अगदी तो फायटिंग टोटल तुम्हाला पाहायला मिळतील. 11 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर इरफान बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागली आहे का, तर बॅटची हलकीशी कडा लागली आहे. बॉल अगदी सरळ विकेट कीपरकडे ट्रॅव्हल होत असताना एक धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 21 धाव फलकावरती. हा देखील तो थोडासा ऍक्शन रिप्ले आपण पाहिलात. टप्पा पडलाय बॉलचा, पडल्यानंतर बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल प्रचंड डिव्हिएट झाला. पुढचा बॉल अगदी लक्ष्यमच्या बाहेर हा पिचिंग करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला. तिकडनंच बॉल सरळ निघून जातोय. आणखी एक एक्स्ट्राच्या धावा. इथून जांताराजा बदलापूर टीम, त्या टीमला एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, टप्प्यावरती बॉलिंग. म्हणजेच काय तर लाईन लेंथ वरती चांगला अटॅक करणं. डॉट बॉल्स त्याचा पर्सेंटेज वाढवला तरी देखील मॅच त्यांच्या खिशात येऊ शकते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉडीला टर्न करत असताना अगदी बॉलला भिरकवून दिला. चेस सुरू आहे आणि ही चेस अगदी संघर्ष करत असताना मोरया 11 धारोळ संघाच्या बॅटरच्या जितेंद्रच्या बॅटमधून आलाय हा चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. अगदी जुन्या आठवणींना उजळणी देणारे हे गाणेही तुम्हाला पाहायला मिळतात. डीजे मास्टरचं एक कौतुक आहे. 26 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ आणखी शिल्लक आहे. गोलंदाज आता आपण पाहतोय तर राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करण्यासाठी आलात, कारण सातत्याने राऊंड द विकेटनी ती लाईन त्यांना लेग स्टंपवरती टाकण्याचा प्रयत्न होता. त्या लाईन वरती बदलाव करण्याचा प्रयत्न, पण इथे मोठा स्ट्रोक खेळलेत, पण सरळ जाऊन लॉंग ऑफच्या हातामध्ये बॉल विस्मवतोय. आणखी एक विकेट जात आहे. धारोळ संघ आता पूर्णपणे थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. वेळेचा खेळ आहे. इथे वेळ देणं तुम्हाला गरजेचं आहे. वेळ बदलला जातो ना, कारण आयुष्य असो किंवा मग क्रिकेटचं मैदान असो, तिथे तुम्हाला चांगला वेळ येण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉलला इनसाइड आउट खेळण्याचा इथे प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हरवरती खेळाडू तैनात आहे. थोडंसं चाचपडत असताना अगदी फिल्डिंग केली आहे, थ्रो झाला आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. वेळेचा खेळ. त्याचबरोबरीने आपण पाहतो तर आता इथून धारोळ संघ त्याला कमबॅक करावा लागणार आहे. कमबॅक करण्यासाठी दोन्ही बॅटर सुशील आणि नरेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुशीललाही चांगला खेळ करावा लागेल, एखाद दुसरा षटकार त्यालाही वसूल करावा लागेल. धावा झाल्यात 28 धाव फलकावरती.
शेवटचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेस देखील खेळाचा होता ऑन साइडला, बॅटची हलकीची कडा लागत असताना बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. 4 ओव्हरचा खेळ झाला, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. सईद गाझी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. या साहेब आपल्यालाही व्यासपीठावरती येऊन विराजमान होण्याची मी विनंती करतोय, कारण मान्यवरांनी व्यासपीठावरती असल्याने अगदी खरं ते आधारासारखं आमच्यावरती देखील कार्य होतं, आधारस्तंभाचं कार्य केलं जातं. 30 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. 4 ओव्हरचा खेळ झाला, शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. वेळेचा खेळ आपण नेहमीच म्हणतो, त्या वेळेने तुमची साथ देणं देखील तेवढंच गरजेचं असतं आणि त्या वेळेने साथ दिली तर तुम्ही चांगला खेळ नक्कीच करू शकता. तो सबर असतं तुमच्यामध्ये गरजेचं आहे. असंही म्हणतात ना, बस सबर कर, तेरा भी वक्त आएगा और तुझे भी वो सब मिलेगा जिसका तू सही मायने में हकदार आहे. पण त्यासाठी तुमचा संघर्षही तेवढाच महत्वाचा आहे, त्यासाठी तुमचे प्रयत्नही तेवढे महत्वाचे आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण नेहमीच म्हणतो, पण त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मेहनत, परिश्रम आणि प्रयत्न हे चांगले असणं गरजेचे आहेत. अंकुश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलवरती किमान तुम्हाला 15 ते 20 इथून बनवणं गरजेचं आहे. पाहूया त्या 15 ते 20 धावा बनवल्या जातात का. कमेंट्री बॉक्स एंड आणि तिथून शेवटचं षटक. हो, यावेळेस पहिलाच बॉल आपण पाहतोय तर ऑफस्टॉपच्या प्रचंड बाहेर डिलिव्हर केला होता. येस, नेहमी आपण पाहतो ना की गोलंदाज अनेक वेळेस रॉंग फूट ऍक्शन असते, इथे अगदी रॉंग ग्रिप ऍक्शन तुम्हाला बॅटरची पाहायला मिळते. त्यावरती देखील फोकस करणं पहा किती गरजेचं आहे. रॉंग ऍक्शन इथे बॉल पकडलाय, पण आवश्यकता षटकारांची आहे. पहिला स्ट्रोक थोडासा मिस टायमिंग, लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात, दुसऱ्या टप्प्यावरती पकडण्यात येतोय, फेकी करण्यात येते, पण त्याच बरोबरीने अगदी चित्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. प्रत्येक बॉल उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत ना, 5 वरती किमान 1 ते 2 मोठे फटके, तर मात्र मॅचला मजा येईल. धारोळ संघ, त्याचबरोबरीने बदलापूर म्हणजे जाणता राजा बदलापूर, त्यासोबतच मोरे 11 धारोळ, हे दोन्ही बलाढ्य संघ फाईट करतात. 5 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉलरही अपील करतायत की बॅटच्या अगदी खालून बॉल निघालाय, कारण पंच सांगतायत वाईट बॉल आहे. रिटर्न पेक्षा सरळ बाहेर बॉल निघाला, त्यामुळेच वाईट बॉल इथे घोषित करण्यात येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा लागत असताना शॉर्ट थर्ड मॅन रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. कॅच ही पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते आणि आता इथून आपण पाहतोय ना, धारोळ संघ शोल्डर्स थोडेसे झुकलेले आहेत, थोडंसं त्यांनाही माहिती आहे की आपल्याकडून धावा बनल्या नाहीयेत, पण तरी देखील मॅच मध्ये कमबॅक केला जातो. क्रिकेटचा खेळ नेहमी कमबॅक साठीच ओळखला गेलेला आहे. इथे अनेक वेळेस आपण हेही पाहिलं, अगदी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 15-20 धावाही डिफेन्स झालेल्या आहेत, तर 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 90-100 धावाही चेस झालेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ हा नेहमी अनिश्चिततेचा मानला जातो. एक चांगली कॅच शॉर्ट थर्ड मॅन रिजन वरती. कॅच पकडल्यानंतर अगदी त्या आपण खेळाडूचे एक्सप्रेशन्सही पाहू शकतात. अगदी सुटकेचा श्वास सोडलाय, त्याला देखील माहिती आहे, कारण कुठली कॅच जोपर्यंत आपण पकडत नाही ना, तोपर्यंत ती कॅच गृहीत धरल्या जात नाहीये. कॅच पकडली शॉर्ट थर्ड मॅन रिजन वरती. आपण पाहतो खेळाडूंनी सागर देशमुख यांनी ती कॅच पकडली आणि पकडल्यानंतर अगदी सुटकेचा श्वास त्यांच्याकडून पाहायला मिळतो, कारण स्टंपच्या मागे शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फायनल या रिजन वरती टप्पा पडतो. बॉल मिळाला नाही ना, तर मात्र चौकार जाऊ शकतोय. 34 झाले धावफलकावर. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोरे 11 धारोड कमबॅक करावा लागेल. अमित स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 7 विकेट गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. जर बॉलची डिलिव्हरी पिचिंग पाहताय, अगदी जाणता राजा बदलापूर टीम एक अस्त्र त्यांच्याकडे, ते म्हणजे ऑफस्टंपच्या बाहेरचे टाकणारे, सातत्याने बाहेर जाणारे बॉल आहेत आणि त्या बॉलवरती प्रत्येक बॅटर ऑन रिजनला म्हणजेच काय खेचून मारण्याचा प्रयत्न करतात. त्यावरती यश मिळत नाहीये. बघा इथे इनसाइड आउटचा एक चांगला देखणा फटका आपण पाहिला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मोठं क्रीडांगण. दुसरी धाव कंप्लीट होईल का, तर दुसरी धावही कंप्लीट केली जाते. शॉर्ट थर्ड मॅन रिजन वरती नुकताच पकडलेला कॅच सागर देशमुख यांनी, जाणता राजा टीम आणि त्यांचे पुरस्कर्ते आहेत ना, पुरस्कर्त्यावरती देखील ते अगदी थोडंसं अपसूक प्रेशर असतं की माझ्या टीमनी चांगला खेळ केला पाहिजे, त्याचबरोबरीने त्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन असणंही तेवढं गरजेचं. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आतापर्यंत. धावा झाल्या 36 धाव फलकावर. लास्ट 2 बॉल्स टू गो. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर अगदी गिरकी खाऊन आतमध्ये आला, पण पंच सांगतात आणखी जास्ती आतमध्ये येण्याची आवश्यकता होती. व्हाईट बॉल. त्या व्हाईटच्या साहाय्याने धावफलक पुढे. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
2 बॉल 2 मध्ये 1 मारणं गरजेचं. फाईट करण्यासाठी बॉलर्सला फायटिंग टोटल आणून देण्याची आवश्यकता आहे. अमित स्ट्रायकिंग एंड वरती आहे. शफल झाला आतमध्ये पहिल्यांदाच उभा आहे. पुढचा बॉल अगदी लोअर फुलटॉसचा बॉल आहे. डीप होणारा हा चेंडू होता. ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न राहिला आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, सुरू आहे. आणि इथे बघा, स्वतःसाठी नाही संघासाठी खेळा आणि संघासाठी खेळत असताना स्वतःची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केली आहे जरूर, पण तुमचे प्रयत्न खूप चांगले होते मित्रांनो. अमितचा हा प्रयत्न आवडला असेल ना तर तुमच्या टाळ्यांचा तो बुक आहे. एकदा जोरदार टाळ्या अमितसाठी व्हायला पाहिजेत. स्वतःला त्यांनी झोकून दिलं, डाईव्ह मारली आणि डाईव्ह मारत असताना त्यांनी 2 धावा कंप्लीटही केल्या आणि त्यानंतर विकेटही सॅक्रिफाईस केली आहे. येस डीजे. तडी नाही. 39 धावा लागल्या धाव फलकावर. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेटचं पतन आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय जाणता राजा बदलापूर संघाचं डॉमिनेशन आहे. 5 ओव्हरचा खेळ झालाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 39 आणि लक्ष 40 धावेंचं असणार आहे. चला, दोन्ही टीम्स टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण या टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये आपण तुषार शिंदे सर यांच्यासोबतच तो टॉस बॉक्सही कव्हर करणार आहोत. ही स्पर्धा ज्यांच्या मार्फत संपूर्ण समालोचकांना लीड करण्याचं कार्य आमच्या सरांचं राहिलंय. वेल डन सर, तुमचंही अगदी कौतुक आम्ही सगळ्यांकडून ऐकतोय. जसं आम्ही आलोत ना क्रीडांगणावरती, तुषार सरांची वाणी, त्यासोबतच त्यांचे स्पष्ट शब्द आणि याची चर्चा संपूर्ण गोरेगाव क्रीडांगणावरती, संपूर्ण गोरेगाव मध्ये देखील सुरू आहे. ओ टू यू सर. थँक्यू सो मच मनीष सर. या ठिकाणी आपण टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक विनंती, आपण यायचं आहे श्री गणेश मानकिवली आणि भाईजान स्टार. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी येणं या ठिकाणी अनिवार्य आहे. शाहीन बुबेरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. विनंती शाहीनजी या. सन्माननीय शाहीनजी बुबेरे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि श्री गणेश मानकिवली संघाचे संघनायक आणि भाईजान स्टार या दोन्ही संघाचे संघनायक विनंती, आपण टॉससाठी या. भाईजान या, आपण विनंती या. हेड असा कॉल आहे आणि हेड आलाय. हेड ॲज इट इज आलेला आहे. मानकिवली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आपण विचारणार आहोत. निलेश मराठे आपल्या सोबत आहेत. मानकिवली संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. तर 5 षटकांचा सामना आहे आणि आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतलात? आम्हाला चेसिंगला आवडतो म्हणून. जर टॉस जिंकला असता भाईजान स्टार संघाने तर निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती सुरुवातीला. तर बॅटिंगच झाली आहे, निर्णय पथ्यावरती पडलाय कुठेतरी. अगदी बरोबर. भाईजान 11 स्टारची खासियत आहे, सुरुवात बॅटिंगनीच करतो. आमचा मनासारखा निर्णय झालाय. आणि एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडे ऐकायला आवडेल. या वर्षाची पहिली सुरुवात नाईट मॅचमध्ये गोरेगाव येथे आयोजित केलेली आहे. अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात आलेले आहे. त्याबद्दल यांच्या कमिटीचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहे. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय श्री गणेश मानकिवली संघाने आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून.
धन्यवाद मनीष बागले सर आणि धन्यवाद महेश धुळे सर, ज्यांचं खूप सुश्राव्य आणि अतिशय प्रगल्भ समालोचन आपण ऐकलं. ते सन्माननीय मनीष बागले सर, आपल्या मनापासून आभार. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. नुरा मैदानावरती आलाय आणि डगआउट मधून सेट होऊन आलाय. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, सीमारेषच्या पलीकडे षटकार. पाठीमागच्या वर्षी देखील एका सामन्यामध्ये आपण नुरा यांना पाहिलं होतं. त्या सामन्यात देखील आक्रमक फलंदाजी त्यांनी केली होती आणि आज देखील षटकाराने सुरुवात ते करतायत. विशाल यांच्यावरती आक्रमण केले. आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. पुढचा बॉल हलक्या हातानं पुढे खेळतायत. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 6 धावा धावपलकावरती आहेत. नुरा कोहारे यांनी मात्र आक्रमक सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार लगावत या पारीचा आगाज त्यांनी केलाय. नुरा आणि सागर देशमुख ही दोन्ही मैदानावरती आहे. 6 धावा धावपलकावरती विशाल. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न तिथे झालाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिला बॉल आपण पाहिला शॉर्ट ऑफ लेंथ वरती होता आणि हुक करत असताना षटकार त्याच्यावरती लगावला, परंतु पुढच्या 2 बॉलवरती गोलंदाजाने लेंथ थोडीशी पुढे ठेवली आहे आणि तिथे मात्र असफल होताना पाहायला मिळाले फलंदाज आडव्या बॅटने खेळत असताना. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल आहेत. फलंदाजीसाठी नुरा कोहारी आणि सागर देशमुख ही जोडी मैदानावरती आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या एजला बॉल लागलाय. गली रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एकेरी धावे इथे कंप्लीट होईल आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे जाते. 8 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 विदाउट लॉस. 8 धावा धावपलकावरती. 40 धाब्यांचं लक्ष्य. 40 इज द टार्गेट. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे आणि अजूनही 26 बॉल मध्ये 32 धाब्यांची आवश्यकता आहे जांता राजा बदलापूर गाव संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये व्ही मध्ये ड्राईव्ह करतायत. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 विदाउट लॉस. नाईन विदाउट लॉस. 9 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागलाय. तिथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. स्टंप कडे नशीब बॉल गेला नाही. नशीब बलत्तर म्हणून फलंदाज बचावलेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 9. 9 विदाउट लॉस आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. 9 धावा धावपलकावरती. 40 धाब्यांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. नाईन रन ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती जितेंद्र दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी फार एंड आपण पाहतो जितेंद्र गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमारेषच्या पलीकडे आणखीन एक चौकार. नुरा कोहारी. आक्रमक सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळते या षटकाची.
अप्रतिम फटका आपण पाहिला स्क्वेअर कटचा. पाठीमागच्या बॉलवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. प्ले अँड मिस यावेळेस मात्र अप्रतिम बॉल पाहायला मिळालाय. लेंथ मध्ये देखील परिवर्तन होतं आणि लाईन मध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळालं. पाठीमागच्या बॉलवरती ऑफस्टंपच्या बाहेर रूम मिळाला आणि तिथे मात्र स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. परंतु यावेळेस लेंथ थोडीशी पुढे होती, पडल्यानंतर बॉल थोडासा कट करतायत. यावेळेस मात्र आक्रमण केलंय पुन्हा एकदा. गॅप मध्ये बॉल बिटवीन द गॅप. काऊ फेजला खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. नुरा कोहारी यांच्याकडे 360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता आहे आणि आणखी एक बॉल सीमारेषच्या पलीकडे चौकार. तर बाउंड्री चेक करायची आहे. चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17. अप्रतिम फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18-18. खरं तर इनफिल्ड आणि आउटफिल्ड मध्ये पहा. इनफिल्ड मध्ये मिड ऑफ आणि मिड ऑन असतं, तेच डीप मध्ये जर तुम्ही पाहिलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलंय समोर त्या दिशेने. सागर देशमुख यांच्या बॅटमधून देखील आक्रमण. सरळ बॅटने फी मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. हाफ व्हॉलीबॉल त्यावरती षटकार. बॅकफुटला गेलेत. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. बॉलला पाठवलंय. स्क्वेअर कट करत असताना स्वीपर पॉइंट रिजन मध्ये बॉल जाते सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. धावफलकावरती धावा आहेत 28-28 विदाऊट लॉस. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. नुरा कोहारी 8 बॉल मध्ये 16 धावा. 4 बॉल मध्ये 11 धाव्यांवरती नाबाद आहेत सागर. आणि आजच्या रेग्युलर पोल मधली खरं तर तिसरी मॅच पूर्ण झाल्यावरती ज्यावेळेस भोज आणि उमर 11चा सामना कंप्लीट होईल त्यावेळेस सेकंड राऊंडची एक्स्ट्रा पोलची मॅच आपण खेळणार आहोत. एका बाजूने दहिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये कुडसावरे असा सामना देखील होणार आहे. आणि त्यानंतर आदर्श 11 मागणी आणि कुलगाव सुदर्शन या दोन संघांदरम्यान पहिल्या राऊंडची रेग्युलर पोलची शेवटची मॅच होईल. 28 धावा धावफलकावरती 28 विदाऊट लॉस. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. लिडिंग एज मिस टाइम स्ट्रोक होता आणि तिथे मात्र एक धाव प्राप्त झाली. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडतोय आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती 29 विदाऊट लॉस. 17 बॉल मध्ये 11 धावेंची आवश्यकता आहे. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये 11 धावेंवरती नाबाद आहेत सागर देशमुख आणि 9 बॉल मध्ये 17 धावेंवरती नाबाद आहेत नुरा कोहारी. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इम्प्रोव्हायझेशन फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय.
गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल आहेत. 29 धावा धावपलकावरती, 29 विदाउट लॉस. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने जाणता राजा बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये धारोळ संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्टेप आउट झालेत. फटका अप्रतिम आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30 विदाउट लॉस. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावेंचं लक्ष आहे. 10 धावेंची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 10 धावा बाजूने बनवायच्यात. ऑन साइडला अप्रतिम झेल तिथे पाहायला मिळालाय. लँड होणारा बॉल होता परंतु क्षेत्ररक्षकाने कवी शेंडे तिथे होते. अप्रतिम झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि लागलाय. पहिला धक्का. बॅटिंग करणारी टीम जाणता राजा बदलापूर गाव संघाला फलंदाज बाद. अप्रतिम टेक्निक पाहायला मिळालं. झेल पकडत असताना लँड होणारा बॉल होता. सॉफ्ट हँड तुम्हाला पाहायला मिळाले. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली. शरीरापासून दूर बॉल होता परंतु काय झेल पकडलाय कवी शेंडे यांच्या माध्यमातून आणि इथे पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. नवीन फलंदाज इरफान मैदानावरती दाखल होत आहे. 30 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला 4.29 वरती पाहायला मिळतंय सध्याच्या घडीला आणि करंट रन रेट 11.25 वरती आहे. 30 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि छोटी परंतु मॅच डिफायनिंग इनिंग पाहायला मिळाली नुरा कोहारे यांची. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाजाने लाईन टोटली मिस केली. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल पडल्यानंतर यष्ट्यांच्या अगदी जवळून हा बॉल खरं तर यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. स्टंपच्या अगदी जवळून देखील बॉल पाहिला आपण. यावेळेस देखील हुक केलाय बॉलला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एक चांगला झेल पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 लॉस ऑफ द 2 विकेट केलंय गोलंदाजी करणारी टीम धारोळ संघाने. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावरती आहेत. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर गाव संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता उर्वरित बॉल 12 शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक. सन्माननीय फैजानजी बुबेरे साहेब आपल्याला विनंती आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इरफान देखील बाद झालेत. 30 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. विशाल यांनी 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता आपल्या नावावरती केल्यात. 30 लॉस ऑफ द 2 विकेट. विशाल यांचा अप्रतिम स्पेल इथे पूर्ण झालाय. 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च करून 2 सफलता त्यांनी अर्जित केल्या. 30 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्या. सुशील गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि आणखीन एक सफलता. जी सुरुवात प्राप्त झाली होती तदनंतर मोमेंटम आता पूर्णपणे धारोळ संघाच्या बाजूने. सुशील आल्या आल्या पहिल्या बॉलवरती विकेट अर्जित करतायत. फलंदाज बाद. रॉयल एंट्रीच्या गेट समोर गाड्या लावू नका ही अतिशय महत्वाची सूचना आहे. समोरची गाडी थोडीशी आपण बाजूला पार्क करायची. सन्माननीय बाबूभाई यांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अमजादजी बुबेरे साहेब आणि बाबू बुबेरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर त्या सायकल आम्हाला प्राप्त झाल्यात आणि कासगावचे सन्माननीय अभिराऊत त्यांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं अतिशय मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे. 30 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोर जी गाडी पार्क केली आहे ती ग्रँड एंट्रीच्या गेटच्या समोर ती गाडी पार्क केलेली आहे. ती आपण कृपया बाजूला पार्क करायची विनंती आहे.
स्विफ्ट गाडी आपण जी मध्ये पार्क केली ती कृपया बाजूला पार्क करा. ज्यांची कुणाची आहे त्यांना विनंती आहे आपण ती गाडी बाजूला पार्क करायची आहे. 31 धावा धावपलकावरती आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 31 लॉस ऑफ दी 3 विकेट. पुढचा बॉल त्यावेळेस देखील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने अप्रतिम पुनरागमन केले आणि आता 9 बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे आणि सैफ मात्र लगातार 2 बॉल डॉट झालेत. पुनरागमन केले गोलंदाजी करणाऱ्या टीमने. अप्रतिम पुनरागमन या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय आणि आता 8 बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आलेत परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकणार नाहीत. नशिबाची साथ यावेळेस मिळाली आहे जाणता राजा बदलापूर गाव संघाला. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडलाय. कदाचित ही विकेट जर आली असती तर सामना पूर्णपणे टर्न झाला असता धारोळ संघाच्या बाजूने. क्रिकेटचा खेळ आहे आणि पहा पहिल्या 2 षटकानंतर खेळ गेम कुठे होता आणि गेम कुठे आलाय. हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल या गोष्टीचा मात्र नेम नाहीये. 33 धावा धावपलकावरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळ शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सुनील यांच्या माध्यमातून. 1 धाव प्राप्त झाली आहे. 34 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. सहा बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. सेकंड ओव्हर मध्ये 19 आल्या परंतु षटक क्रमांक 3 मध्ये विशाल यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 सफलता अर्जित केल्या आणि तदनंतर हा सामना टर्न झालाय. यावेळेस देखील शरीरावरती बॉल आदळणं. 1 धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव इथे लेग बाईटच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. 5 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला बरोबरी सुटला तर ओव्हर वरती दिला जाईल. 35 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि क्रिकेटचा खेळ या खेळामध्ये शेवटपर्यंत स्वतःला सांगावं लागतं शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. 5 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता होती. 5 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. अप्रतिम बॉल आहे. आणखी 1 बॉल डॉट फेकलाय. अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय अजय यांच्या माध्यमातून. 4 बॉल मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता आहे. सुरुवात अप्रतिम केली होती परंतु तदनंतर मात्र हा सामना टर्न झाला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. प्ले अँड मिस. आणखी 1 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये आता इथे 5 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. आणखीन एक कमालीचा बॉल. यावेळेस विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि चुकीचं रूपांतर मात्र बाईटच्या 1 धावेमध्ये झालंय. मोकळ्या क्षणी ही चूक झाली आहे. स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे आणि 1 धाव इथे बाईटची प्राप्त होईल. आता मात्र 3 बॉल शिल्लक आहेत आणि 4 धाव्यांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलला गॅदर करू शकले नाहीत. थोडासा लो राहिला बॉल आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट झाली असती तर काम तमाम झालं असतं. फ्रेम मध्ये देखील नव्हते फलंदाज. 3 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. काय सामन्याने रंग बदललेत. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. अजय गोलंदाजी ट्रॅकवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॉल महत्वाचा आहे. कॉल दिलाय परंतु झेल सोडलाय आणि तिथे संधी नशिबाने दिली होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा प्राप्त झाल्या. 2 बॉल मध्ये आता 2 धाव्यांची आवश्यकता आहे. अजय यांनी सर्व काही केलं. क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका या कदाचित महागात पडू शकतात
आणि सामना जर टाय झाला तर पुन्हा एकदा सांगतो निर्णय सुपर ओव्हरवरती दिला जाईल. टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. म्हणजे छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 2 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. अप्रतिम बॉल आहे आणि इथे मात्र दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. धावबाद करण्याची संधी आहे आणि आता एका बॉल मध्ये 2 धावेंची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळाला, क्लायमॅक्स पाहायला मिळाला आणि अजून काय पाहायचंय. अप्रतिम सामना रंगताना पाहायला मिळाला. 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये एवढंच सांगावं असं वाटेल की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही कधी मॅच सोडू नका आणि ते चित्र पाहायला मिळाले. आणि आता 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या खूप सुंदर ओळी आहेत. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. चेक करायचंय कोणता फलंदाज बाद आहे हे चेक करायचंय. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज आउट आहे. स्ट्राइक एंडला क्रीज सोडली नव्हती फलंदाजाने आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज बाद झालेत. लॉस ऑफ द 4 विकेट. 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 2 धावा अजूनही बनवायच्यात. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. ऑलरेडी 2 सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात आणि तिसरी सुपर ओव्हर आता लोडेड आहे. सामना धारोळ देखील जिंकू शकतं, सामना बदलापूर गाव देखील जिंकू शकतं आणि सुपर ओव्हर देखील होऊ शकते. 3ही निकाल इथून पॉसिबल आहेत. 1 बॉल 2 धावेंची आवश्यकता आहे. बॉल मात्र पोहोचलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या दिशेने आणि आणखीन एक सुपर ओव्हर, तिसरी सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. अप्रतिम सामना रंगताना पाहायला मिळाला आणि सामना पोहोचलाय कुठे, पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये. अप्रतिम सामना रंगला आणि धारळ संघ लढला, चुका केल्या त्या महागात पडल्या आणि सामना मात्र सुपर ओव्हर मध्ये पोहोचलाय. चला बॉल आपण आतमध्ये द्या. तर आपण पाहिलं डे 1 ला जी सुपर ओव्हर, डे 2 ला जी सुपर ओव्हर झाली होती तिथे जय बापदेव पाली, भूमी 11 कुंदे या 2 संघांदरम्यान सुपर ओव्हर झाली होती आणि कालच्या रात्रीमध्ये सुपर ओव्हर झाली होती. एका बाजूने खारडी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरसाई ब या 2 संघांदरम्यान खरं तर सुपर ओव्हर झाल्या होत्या. 2 सुपर ओव्हर ऑलरेडी या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात आणि आज मात्र तिसरी सुपर ओव्हर पाहणार आहोत. एका बाजूने धारोळ संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जाणता राजा बदलापूर गाव. या 2 संघांदरम्यान सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.